नमस्कार. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळतोय. आजच्या दिवसातील ही चौथी मॅच आणि मॅचला इथे सुरुवात केली जाते. नाणेफेकीचा गोल जिंकलाय. त्यानंतर आपण पाहतोय इथे मॅचला देखील सुरुवात केली जाते. आघाडीचं षटक गोलंदाजी मार्ग प्रामुख्याने पाहायला मिळेल. ओके प्रदीप, इथे आपण पाहतो गोलंदाजी मार्ग वरती पहिले षटक मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच. इथे मात्र फुल टॉस थोडंसं बॅकफुटला जाऊन बॉल इथे ऑन साइडला ढकलून दिलेला. पंचांनी इथे नो बॉलचा कॉल केलाय. हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. पुश करो और खुश रहो. दोन धावे धावसंख्येमध्ये वाढ. सुरुवात तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. काय फायदा इथे घेतला जाईल फ्री हिटचा. निलेश आपण पाहतो इथे बॅटिंग साठी आहे. थोडासा अनुभव आहे यांच्याकडे. त्या अनुभवाचा फायदा इथे घेतला जाईल का. पुढचा बॉल इथे देखील खोलगट टप्प्याचा बॉल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. दोन धावा आतापर्यंत आहेत. पहिले षटक प्रगती पथावरती 7 षटकांची मॅच आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकलून देण्याचा प्रयत्न, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या दरम्यान प्रामुख्याने केलं जात आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. निलेशने आपलं एका धावेने अकाउंट ओपन केलंय. तर धावसंख्येमध्ये देखील एका धावेची वाढ. धावसंख्या होते ती 3 इन बिन 3 3.5 3 धावा. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. आघाडीचे बॅटर नीरव आणि निलेश डबल यांची जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्ग वरती प्रणीत पुन्हा एकदा गुडघा टेकवत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. एकही बॅटर आतापर्यंत बाद नाहीये. थोडंसं संयम या डबल एनच्या जोडीने इथे करून दाखवलाय नीरव आणि निलेश. सुरुवात संयमाने करतात. 7 षटकाची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये 3 आल्यात. अजूनही 36 चेंडूंचा खेळ हा पहिल्या डावातील शिल्लक आहे. एक फायटिंग स्कोर कडे इथे वाटचाल करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने थोडासा वेळ हा स्वतःसाठी खर्च केला दोन्ही बॅटरने. पुढचा बॉल गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला इथे पाहायला मिळतील. कृष्णा गोलंदाजी मार्ग वरती. पहिलाच बॉल सॉलिड डिफेन्स. लिमिटेड ओव्हर्स मध्ये बघितल्यानंतर अशा प्रकारचे फटके कुठेतरी विलुप्त झालेत. असे फटके खेळता येत नाहीत. छोटा फॉर्मॅट आहे त्यामुळे ते फटके अगदी दूरवरती अक्रॉस द बॅट वेगवान फटकेबाजी करण्यासाठी ओळखले जातात. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अक्षरशः चेंडूने यष्टांना फुंकरच मारली होती. इतक्या जवळून चेंडू गेला. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. बॅक टू बॅक इथे चेंडू निर्धाव. डॉट धावसंख्या 3 वरती इथे स्थिरावलेली आहे. काहीसं बदलाला इथे डायरेक्ट हिट. आणि काय घडतंय. पहिल्या विकेटचं पतन. पहिलाच बॅटर क्रिकेट मधली आत्महत्या. धाव बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. 3 तिगाड आणि काम बिगाड. 3 या धावसंख्येवरती आघाडीचा पहिला बॅटर बाद होतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत कृष्णा यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 3 धावसंख्येवरती पहिला बॅटर बाद. निलेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर येतात.
संतोष पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्येमध्ये वाढ करून देण्याचा प्रयत्न होता पहिल्याच बॉलवरती संतोष यांच्याकडून. पुन्हा एकदा फुल लेंथ इथे देखील चेंडू निर्धाव आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी. गोलंदाज अप्रतिमरित्या इथे टप्प्यावरती चेंडू हातात आहेत. बॅटरला मात्र कठीण प्रश्न इथे विचारले जात आहेत. 3 धावा झाल्यात, एक बॅटर बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा टो क्रशिंग यॉर्कर. पुन्हा एकदा निर्धाव. मिडल ओव्हर. हे षटक निर्धावरित्या हाताळण्यात आलं. काय गोलंदाजी इथे केली आहे, अप्रतिम. स्वतःची व संघाची प्रगती करण्याची जबाबदारी कृष्णाने घेतली आहे. कौतुक करावं लागेल त्यांचं. अचूक टप्प्यावरती योग्य नियंत्रणामध्ये केलेली गोलंदाजी. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्गवरती सागर. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी केली आहे. पुन्हा एकदा नो बॉल. कशा संदर्भात आहे, पंचांनी गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय. जे ऍक्शन आहे त्यावरती आक्षेप आहे आणि तिथे लगेच पंचांनी नो बॉलचा इशारा कळवलाय. उघड्या डोळ्यांनी पाहणी पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ही स्पर्धा देखील झाली आहे सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. काय कामगिरी केली जाईल पुढच्या बॉलवरती. इथे मात्र ओजयश्रीच्या बाहेरचा चेंडू आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. जमिनीलगत दोन्ही हात केलेले समांतर. धावा कळवल्या अवांतर. अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न शरद वेद, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चांगला कमबॅक सागर यांच्याकडून केलं जात आहे. अथांग सागराप्रमाणे सागर यांची गोलंदाजी देखील निरंतर इथे सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा इथे शैलीवरती आक्षेप. आता मात्र गोलंदाजांना इथे सातत्याने ती वॉर्निंग दिली जाते. तुम्ही मनगटाचा वापर करू शकता अथवा खांद्याचा, कोपराचा वापर करू शकत नाही. ही या शैलीमागची कारण आहेत. पुन्हा एकदा शॉट पूल करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उसळी इथे चेंडूने घेतली आहे. सरळ बॅट ही प्रामुख्याने वापरणं गरजेचे आहे. सीधी बॅट नो बकवास. सरळ बॅट. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. त्याची इथे समाप्ती. 3 षटक संपली आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा आतापर्यंत झाल्यात. कोण कोणाची लावेल वाट. धावसंख्या 1/8. कोण कोणावरती करेल मात. धावसंख्या 1/8. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्गवरती अजून एक इथे बदल केला जातोय. गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक. दमदार केदार. गोलंदाजी मार्गवरती आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल इथे उजयश्रीच्या लगत टो क्रशिंग यॉर्करचा वापर. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची इथे सांगता होती आहे. 8 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल.
त्यावरती वेगात प्रहार तर केलाय, परंतु जेमतेम सिंगल, एकेरी धाव. धावसंख्येमध्ये 1 ने होणारी वाढ, एक धाव इथे देखील महत्त्वाची आहे. एक फायटिंग स्कोरकडे वाटचाल करायची आहे. आता संयम झाला, आता आक्रमणाची वाट, गेअर कधी शिफ्ट होतोय त्याची वाट पाहावी लागेल. इथे देखील सरळ वाट नाही, परंतु क्षेत्ररक्षक तिथे इथे मात्र चुकीची फेकी. आरामशीर इथे बॅटर बाद झाला असता, परंतु फेकी करण्यामध्ये लावलेली गडबड, जे क्रिकेटचं मैदान असू दे किंवा आयुष्य, मैदानामध्ये जर किंवा आयुष्यामध्ये फेकाफेकी केली तर मात्र त्यामध्ये यश मिळत नाही. तुम्हाला तिथे संयम दाखवावा लागतो. इथे एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश, 10 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जात. इथे मात्र काय घडतंय, बॉल जाईल सीमारेषा पार. बस काय भावा, या मिळाल्या 4 धावा, चौकार. पुन्हा एकदा इथे झेल टिपला जातोय, विकेटचं पतन होतंय. अजून एक बॅटर इथे गावच्या दिशेने 14 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. चौदा धावा आतापर्यंत झाल्या. 3 बॅटर जे बाद आहेत, थोडीशी पडझड तर होते. धावसंख्या कुठेतरी कमी आहे, वाढवावी लागेल, गिअर शिफ्ट करावा लागेल, धावा पडवाव्या लागतील. पुन्हा एकदा गती परिवर्तन, हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलाय. चांगला बॉडमॅनचा वापर, प्रशांत यांच्या बॅटमधून आलेली सिंगल. प्रशांत यांना प्रतिस्पर्धी संघाच्या डगआउटचं वातावरण अशांत करण्याची वेळ आहे. पुढचा बॉल इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, परंतु इथे कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. गोलंदाजाच्या शैलीमध्ये गोलंदाजी करतायत, कौतुक करावं लागेल. योग्य तो वापर इथे केला जातोय. पुन्हा एकदा निर्धाव, गती परिवर्तन, चेंज अप पेस, हळू पद्धतीने इथे गोलंदाजी सुरू आहे. पुन्हा एकदा फुल टॉस, लॉंगच्या दिशेने खेळला, चेंडू अडवला जाईल. सिंगल त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती आतापर्यंत एकूण गोळा 16, 3 बॅटर बाद 16. पुन्हा एकदा बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न, धावाची संधी, आणि इथे मात्र ती संधी गमावली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बॅटर बाद 17 धावा. 17 for loss of 3 wicket after 5 overs. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 ते 3 विकेटची गरज संघाला एक फायटिंग स्कोर कडे घेऊन जाण्यासाठी. बघूया हे दोन्ही बॅटर कशा प्रकारे बॅटिंग करतील. स्ट्राईकला असतील ते प्रशांत, तर नॉन स्ट्राईकला एंडला असतील प्रवीण, तर गोलंदाजी मार्कवरती कृष्णा यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. पहिलाच बॉल हलक्या हाताने चॉप केलाय, कट केलाय.
बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला आहे आणि त्या दरम्यान सिंगल इथे प्राप्त केली जाते. पुश करो फिर से एक बार खुश हो जाओ. एक धाव, धावसंख्येमध्ये एक ने वाढ. धावसंख्या 18. 3 बॅटर बाद 18 धावा. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. सुरेख अशी गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने नियंत्रण, योग्य टप्पा आणि त्याचमुळे इथे धावसंख्येवरती कुठेतरी आळा बसवण्याचं काम केलंय. चांगली गोलंदाजी कृष्णा यांची. पुढचा बॉल प्रवीण यांच्यासाठी. सरळ गाठचा वापर केला. मिस्टाईम स्ट्रोक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला एका बाजूने, परंतु इथे वेळेस कळवलेला नकार, योग्य वेळेस नकार कळवला आणि त्यामुळे धोका इथे टळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र इथे आपण पाहतोय 18 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चुकीचा कॉल आणि कलेक्शन त्याहून खराब. इथे डोक्याला हात लावायचीच वेळ आहे यष्टिरक्षकाची, कारण सोपा इथे राऊंड होता. इथे तुम्ही म्हणू शकता हे भगवान ये क्या हुई. मोये मोये. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आता मात्र सोडणार नाही. तर एकदा चूक झाली, एकदा ठेस लागल्यानंतर माणूस बरोबर सुधारतो की कसं जायचं, काय करायचं. चांगला चेंडू इथे कलेक्ट केला. कुठल्या प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी इथे कृष्णा यांची आपण पाहतोय. पुन्हा एकदा हो गई गलती, हो गई भूल. प्रवीण की दांडी 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 गुल. धन्यवाद. 6 षटकाचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 18 धावा आणि त्या देखील 4 बॅटर बाद. नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ज्यांनी प्रतिस्पर्धी संघाचे हाल केले बेहाल ते निहाल. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. तर बघूया प्रशांत त्यांना शांत करण्याचं काम करतील का. निहाल. पहिलाच बॉल इथे डाव्या यष्टीच्या बाहेर. मला वाटतं गोलंदाजाची अतिस्तुती झाली. लगेच त्यांना नजर लागली. वाईड बॉल हाताळला. अतिरिक्त धावांनी वाढ. धावसंख्या 19. 4 बॅटर बाद 19. पुढचा बॉल इथे देखील फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु चांगला पायाचा वापर क्षेत्ररक्षकाने केलाय. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल पद्धतीने चेंडू अडवलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होती 20. स्ट्राइक वरती नवीन बॅटर आपण पाहतोय. ओजस इथे आपण पाहतोय. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईड बॉल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 21 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव. डॉट. इथे मात्र बॅट चेंज. अजून एका विकेटचं पतन. निहाल. पुन्हा एकदा हाल केलेले निहाल. विकेटचं पतन. धन्यवाद. निहाल यांनी अजून एक विकेट इथे प्राप्त केली आहे. जर्सी क्रमांक बरोबर आहे. तुमच्या आकारमानानुसार तो घेतलाय 8. यस. पुढचा बॉल. पुन्हा एकदा क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी आहे. विचार करण्यासाठी भाग पाडलाय बॅटरला, परंतु काहीतरी वेगळं करावं लागेल. 21 झाल्यात. इथे मात्र अति उत्साहामध्ये चेंडू हाताळला आणि बिमरचा वापर. पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलाय. दंडात्मक कारवाई. इथे नो बॉल आणि त्या दरम्यान पुढचा चेंडू असेल फ्री हिट. काय करतील बॅटर पुढच्या चेंडूवरती पहा नीट. इथे मात्र बदलालित्य. डान्सिंग डाऊन द विकेट. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 24. 24 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल. इथे देखील
दांडी गोल केली आहे, विकेट होतोय पतन. षटकाची इथे समाप्ती. अजून एक विकेट न्यायालयाने मिळवली आहे. सेलिब्रेशन टाइम. 24 झाल्यात 25 धावा जिंकण्यासाठी. आतापर्यंत जर बघितलं ना तर या मॅच मध्ये फक्त कॅमेरा निहाल याच्यावरतीच होता. कारण प्रति या स्पर्धेच्या टायटल सॉन्ग नंतर पुन्हा एकदा आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय. क्रिस्टेस एसएमए लीग 2026 एक भव्य दिव्य फुल पिच बॉक्स क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण मैदानामध्ये संपन्न करतोय. आज देखील लीग फॉर्मॅट आहे. उद्या सुपर नॉकआउट असेल. तर चला आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय जिथे 25 धावांचा पाठलाग केला जाईल. पहिलाच बॉल ती बॅट जवळूनच. चांगल्या चेंडूची इथे सांगता होतीये. सुरुवात तर चांगली केली आहे. डॉट बॉल ने या गोलंदाजीची गरज पहिल्याच बॉलवरती आपले इरादे गोलंदाजांनी देखील स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा इथे मात्र दिशा भरकटली आहे. निलेश गोलंदाजी मार्गवरती आहेत. डावे यष्टीच्या बाहेर पत्साने लगेच गोलंदाजाला दंडित केला. एक वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्येची सुरुवात श्री गणेशा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने इथे लॉंगच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. अगदी मैदानाला या हिरव्या गालिच्याला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या जवळपास. सिंगल इथे मिळते धावसंख्येत एक वाढ. पुन्हा एकदा इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु दिशा काहीशी भरकटली आणि त्या दरम्यान अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 3 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जात फोर्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू मात्र निर्धाव. पुन्हा एकदा चांगला फटका आहे आणि बॉल सीमारेषा पार. हा येईल दमदार असरदार योग्य पद्धतीने ठोकला चौकार. धन्यवाद. 4 धावे धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा बॅकफुटला जात लॉंगच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 8. स्ट्राईकला असेल केदार. नॉन स्ट्राईकला येते नंदू. पुन्हा एकदा लॉंगच्या दिशेने चेंडू खेळला. एक धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत एक वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा. पहिल्या षटक इथे संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा इथे स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. 25 धावेचा पाठलाग आहे. काय सुरुवात त्यांनी केली आहे. बॉल वरती प्रहार एक चौकारच्या बॅटमधून आले तर दुसऱ्या बाजूने दमदार असे केदार आहेत. पुढचा बॉल प्रशांत इथे चेंज अप पेस फसवलं. बॅटची एज आणि त्यानंतर कॉट बिहाइंडचे शिकार. केदार बाइट टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटरी मैदानामध्ये येतात. निहाल गोलंदाजीमध्ये तर त्यांनी प्रतिस्पर्ध्याचे हाल केले. बघूया बॅटिंग कशी करतात. उजव्या शैलीने गोलंदाजी आणि डाव्या शैलीने बॅटिंग. पुन्हा एकदा बॅकफुटला जात ताकदीचा इथे वापर केलाय परंतु या बॉलने उंची जास्त घेतली. लांबी मात्र गाठता आली नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी इथे प्रशांत यांच्याकडून होतीये. एक विकेट प्राप्त केली आहे. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु काय इथे क्षेत्ररक्षण करण्यात आलं. अनुभवाची ताकद. चेंडू हाताने अडवलाय. एका हाताचं काम करून दाखवलंय त्यांनी. पुन्हा एकदा वेगात फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव दरम्यान मिळते. निहाल यांनी आपला अकाउंट ओपन केलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 10 विदाउट 1 विकेट इथे गमावल्यानंतर 10 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा लॉंगच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र होतोय खराब.
बॉल जाईल सीमारेषा पार, नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार. आता मात्र नंदू ठोकणार. चौकार, 4 धावा. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14. पुन्हा एकदा वेगवान फटका. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 15. अजूनही विजयाचं समीकरण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. येणारे 30 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 10 धावा. षटक क्रमांक 3ऱ्याची सुरुवात होईल. प्रशांत, निलेश, त्यानंतर अजून एक गोलंदाज इथे आमंत्रित केले जात आहेत. वैयक्तिक पहिल्याच बॉलवरती इथे संधी होती, परंतु ती संधी गमावली. जाळं विलं होतं, परंतु त्या जाळ्यातून चेंडू निसटला आणि चेंडू मात्र इथे जमिनीवरती आदळला. सिंगल मिळते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 16. अजूनही 9 धावांची गरज. 29 चेंडू आणि 9 धावा. इथे देखील फुल टॉस, परंतु फायदा घेता आला नाही. बनावं तसं टायमिंग जुळून आलं नाही. निर्धाव चेंडू 16 धावांवरती धावसंख्या येऊन पोहोचली आहे. 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत. इथे मात्र नो बॉल. का? कारण गोलंदाजाची शैली अपवादास्पद आहे. ऍक्शन शैली म्हणजे फार मराठीमध्ये एकदम शुद्ध होऊन जाईल. ऍक्शन तुमची चुकीची आहे, त्यामुळे नो बॉल. फ्रीचा बॉल, परंतु इथे स्विंग अँड मिस म्हणून तशी बॅटिंग निहाल याच्याकडून होत नाहीये. कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. नाही, खरं आहे ते खरं आहे. इथे देखील जेमतेम संधी होती. आज निहाल जर बघितलं ना तर नशीब किशातच घेऊन आलेत. आज नशिबाची साथ त्यांना मिळते. 18 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. पुढचा बॉल नंदू. इथे देखील बॅटवरती चेंडू ब्रश होतो. धाव घेण्याचा प्रयत्न. यस नो यस नो यस नो. मी म्हटलं ना की आज निहालचा दिवस आहे. ते नशीब किशातच घेऊन आलेत. आज त्यांना बाद करणं थोडंसं अवघड आहे. ते जेलबादही होत नाहीये, धावबादही होत नाहीये, त्रिफळाबादही होत नाहीये. करे तो क्या करे. हा ऑप्शन आहेत, भरपूर आहेत. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 18 आहे. इथे मात्र सरळ बॅटचा वापर. त्या दरम्यान सिंगल इथे प्राप्त केली जाते. 19 धावा आतापर्यंत झाल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. ओव्हर झाली. 20 धावा झाल्यात. 3 षटकानंतर 20. अजूनही 24 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. निहाल यांनी जर षटकार मारून मॅच जिंकून दिली तर संघाला आवडेल, माझं काही नाही. बघूया गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज. इथे गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. ओजस पहिलाच बॉल आणि सांगितल्याप्रमाणे बॉलला खेळून काढले सीमारेषा पार. बस काय बाबा, या मिळाल्या 4 धावा. चौकार. धन्यवाद. 4 धावे धावसंख्येमध्ये वाढ. स्कोरर लेवल 24 झाल्यात. एका धावेची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा चौकार येईल का? इथे मात्र वाईट बॉल. मॅच फिनिश. वेल डन, वेल प्लेड. निहाल अँड कंपनी आपल्या सर्वांचं अभिनंदन. काल देखील अप्रतिम असा खेळ केला, विजयश्री प्राप्त केली आणि या मॅच मध्ये देखील विजयश्री प्राप्त केली आहे. विजयाच्या संघाचं अभिनंदन. तर इथे आपण लगेचच वळणार आहोत पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये. There's always a real some change.